नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळे त्याच्या ग्रामीण भागात काय घडतं, शहरात काय घडतं, तुम्हाला सतत वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यात एक नंबर चॅनल आहे. या चॅनलवर 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता आमच्या सबस्क्राईब करा, शेअर करा. मी आता इथे येरमाळा या ठिकाणी पोहोचलेलो आहे. येरमाळा माझ्यापासून इथून 1.5 किलोमीटर पुढे येरमाळा आहे आणि इकडे धाराशिव आहे. आणि मी त्या रोडवर आता पोहोचलेलो आहे, हायवेवर. आणि इथे जे आहे ते सकाळी 11 वाजल्यापासून जे आहे ती रस्ता जाम आहे, ट्रॅफिक जाम आहे. आणि इकडे पुढे पालखी जात आहे. पालखीमुळे जे आहे ते ट्रॅफिक इथे जाम झालेला आहे. आणि इकडे जे तुम्ही पाहताय तुम्ही इकडे माझ्या पाठीमागे जे आहे ते सकाळी 11 वाजल्यापासून जे इथं ट्रॅफिक लागलेलं आहे. आपण पाहू शकता इकडे दाखवा कॅमेरा. बघा इकडे पाहू शकता तुम्ही इथे जे आहे ते ट्रॅफिक सकाळी 11 वाजल्यापासून इकडे येरमाळ्याकडे जाणारे जे भाविक आहेत ते इथंच थांबलेले आहेत 11 वाजल्यापासून. आणि माझ्या पाठीमागे मी इकडे पाहताय तुम्ही इकडून भाविक जे आहे ते दर्शन करून इकडे माघारी जात आहेत. आपण त्या भाविकाशी जाणून घेणार आहे नेमकं इथं ट्रॅफिक जे आहे इथं ट्रॅफिक झालेलं आहे. आणि इथे जे भाविक जे आहेत तिकडे भाविकाशी आपण जाऊन संवाद साधणार आहे, त्यांची मुलाखत घेणार आहे. तर चला आपण त्या भाविकापाशी जाऊया. बघू शकता तुम्ही इकडून जे आहे ते येरमाळ्यातून दर्शन करून जे आहे ते नागरिक इथं भाविक जे आहे ते चाललेले आहेत. आपल्यासोबत नागरिक आहेत. काय नाव तुमचं? अंबादास निवृत्ती क्षीरसागर, गाव गाव इर्ला, तालुका, जिल्हा धाराशिव. मला सांगा तुम्ही इथून आता जे आहे ते पालखी इथून किती किलोमीटर आहे लांब? कसं म्हणला? अजून मंदिर किती किलोमीटर लांब आहे? मंदिर 4 किलोमीटर 5-6 किलोमीटर लांब आहे. तिथून चलत आला तुम्ही? तिथून म्हणजे इथं चुन्याचं रान जे म्हणतात पालखी इथे चुन्याच्या रानामध्ये, त्या चुन्याच्या रानापासून चलत आलो आम्ही. मला सांगा हे तुम्ही इथं प्रत्येक वर्षी येत आहे का हे आज या वर्षी? प्रत्येक वर्षी येत आहे. काय काय असतं इथं? काय पालखी उत्सव असतो, परत हे धार्मिक कार्यक्रम म्हणजे गाण्याचे कार्यक्रम असतात टीव्हीचे. आता मला सांगा इथं जे आहे ते तुम्ही ट्रॉफिक इथे सकाळपासून दिसते मला. हो बरोबर. ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर येणाऱ्या भक्तांची बरीचशी गैरसोय होती. कारण का संडासची व्यवस्था एक नाही, पुन्हा मुक्त पाणी मिळण्याची व्यवस्था नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट जी मध्ये की ही वाहनाच्या बाबतीमध्ये जेणेकरून पायदल भक्तांना तकलीफ होणे, त्याचा त्रास होणे, ही एक व्यवस्था जरा थोडी कमी वाटते. आता मला सांगा मध्ये तुम्ही मंदिरामध्ये दर्शन घेऊन परत आला तुम्ही आलता का इकडे? हो. कधी आलता तुम्ही? दरवर्षीला येतो आम्ही. इथे किती दिवस झाले तुम्हाला? काल आलो होतो पौर्णिमे दिवशी. कालपासून अशीच गर्दी आहे इथं? हा, गर्दी भरपूर आहे. भक्ताचा लोंढा भरपूर आहे, कमी नाही. फक्त व्यवस्थेमध्ये थोडंफार कमी आहे. कुठून कुठून येतात इथे लोक? भरपूर येतात. सोलापूर, लातूर, रेणापूर, बार्शी, भरपूर लांबून येतात. भरपूर लांबून येतात. कर्नाटकामधून येतात, मुंबईहून येतात, पुण्याहून येतात. हो, पूर्ण महाराष्ट्रातून येते? पूर्ण महाराष्ट्रातून येतात ना. हो, महाराष्ट्राच्या बाहेरले सुद्धा भक्तगण येतात. हो. काय नाव तुमचं मामा? अलीकडे काय नाव? माझं भैरव क्षीरसागर, गाव येरला. बरं, मला सांगा इथं तुम्ही इथं दर्शन घेण्यासाठी आला होता, कधी आला होता? काल. काय काय इथं मंदिर कसं आहे? मंदिर काय आपल्याला काय तेवढं बोलता येत नाही. बोला काहीतरी थोडं. आता तुम्ही इथं आलता बरोबर, तसं आपल्याला काहीच म्हणता येत नाही. इथलं काय माहिती आहे का? बघा बरं बघा इथे जे आहे ते भाविक जे आहे ते चालत येत आहे तिकडे. आणि इथून ते चुन्याचे जे रान जे म्हणताय ते भरपूर लांब आहे. तिथून जे आहे तिकडे जातात. ट्रॅफिक पण भरपूर आहे इकडे. कालपासून जे आहे ते काल पौर्णिमा होती. काल पौर्णिमा निमित्त इथे यात्रा भरली होती. यात्रा निमित्त जे आहे ते इथं भरपूर अशी गर्दी झालेली आहे. तिकडे नागरिक आहेत आपल्यासोबत, इकडून येत आहेत. आपण तिकडे पण जाणार आहेत, तिकडे जाऊया चला. बघा इथे जे आहे ती महिला पण आहेत आपल्यासोबत. काय नाव आजी तुमचं? नाव काय? फुलाबाई जाधव, कुठून आलो? येरमाळ्यातून. गाव कोणतं आहे तुमचं? पानचिंचोली. कायसाठी आलता इकडे? हा, कायसाठी आलता? देवीसाठी. कधीपासून येत? आज 20 वर्ष झाले येते. काय वाटतं देव म्हणजे काय काय माहिती आहे? सगळं काय आता देवानं जे सुख दिलंय ते सांगायचं आणि का सांगायचं. हं. कशी यात्रा भरते? लय नादर भरते. चांगली असते का? हो, आता दर्शन घेऊन तुम्ही माघार निघाला जातो बरोबर? बरोबर. इकडे कुठे चाललो तुमचं? लातूरला जायच्या गाडी भेटणार झाली. बघा इथे जे आहे ते ह्याने लातूरला निघालेले आहेत. आणि इथून ते चालत जे आहे ते पलीकडे चाललेत. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, इकडे आजोबा पण आहेत. आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहेत नेमकं इथं जी यात्रा जी भरते यात्रा नेमकी कशा पद्धतीने आहे काय नाही ते आपण इकडे जाणून घेणार. थांबा मामा थांबा. काय नाव तुमचं? थांबा. काय नाव? अंबादास, बरं, कुठले होते? लातूर. बरं, आता इथं जी यात्रा तुम्ही आला होता आणि यात्रा निमित्त जी आहे तिथे भरपूर अशी गर्दी दिसते, काय सांगतात? भरपूर गर्दी दिसते. लातूर. कधी कधी आलता इकडे? 4 दिवस झाला.
काय इथं देवीचं जे मंदिर जे आहे इथं ते कशा पद्धतीने बनवलेलं आहे? कशा पद्धतीने काय काय असतं इथं कार्यक्रम काय काय त्या वाघ्या मुरळी त्या दिवे नाचत गाजत वाजत गाजत पालखी राहते ना. आज जमले वाटतं पालखी हा संपले शेवट आहे आजचा. शेवट. बरोबर. हा. आता इकडे कुठे निघाला तुमचं? आता हे गाडीकडे निघालं. आता किती लांब अशीच गर्दी आहे? भरपूर लांब आहे फार आंबरे बनापुरात पस्तूर आहे. इकडे इकडे पुढे पुढे काय नाव? गोविंद आहे कुठले लातूर. काय सांगताल आता जे कार्यक्रम म्हणजे हे यात्रा जी भरली होती कशा पद्धतीनं? चांगले काय अडचण नाही. हे प्रत्येक वर्षी येतात तुम्ही इकडे? हा प्रत्येक कशा पद्धतीने यात्रा भरते? कसले म्हणजे गर्दी वगैरे काय? हा गर्दी खूप गर्दी आहे. बाकी कुठून कुठून येतात? लांब लांबून येतात. बरं काय नाव तुमचं? बोलताय का? या इकडे आली काय नाव? योगेश डोरमारे गाव? माळच जवळ तालुका जिल्हा बीड. आता तुम्ही इथं आला होता इथं यात्रेनिमित्त तर काय सांगताल? इथं जे आहे ती भरपूर अशी गर्दी पण दिसते आणि भाविक जे आहेत ती काल पौर्णिमा झाली, काल पौर्णिमापासून यात्रा इथं चालू आहे. काय सांगताल त्या यात्रा बाबा? खूप मोठे भाविक आलेले आहेत इथं आणि इथं फक्त पार्किंगची व्यवस्था नाही केल्यामुळं भरपूर अडचणी आलेल्या आहेत गाडीला पार्किंगसाठी. तुम्ही आता गाडी कुठं लावली? मी 3 किलोमीटरवर गाडी लावलेली. आता इथून चला जाणार आहे तुम्ही? चलत जाणार आहे. दर्शन करून वापस आलेलो आहे आता वापस. आता इथून दर्शन करायचं किती लांब आहे? मी 12 वाजता पायी गेलतो ते आता वापस आलो. अच्छा 12 वाजता गेलेले आता आला? हा पायी 2-3 किलोमीटर गाडी लावलेली तिकडं. हो. आता वापस आला तुम्ही? हो. बघा हे जे आहे ते इथं 12 वाजता तिकडे गेले होते मंदिराकडे दर्शन करण्यासाठी आणि आता जे आहे ते माघारी निघालेले आहेत. यांची गाडी जी आहे 3 किलोमीटर लांब लावलेली आहे. तिथं ट्रॉफिकमुळे जे आहे तिकडं पार्किंगची जी व्यवस्था जी केलेली होती तिथे पार्किंगला जागा नसल्यामुळे जे आहे ती त्यांनी इकडे जे आहे ती इकडे 3 किलोमीटर गाडी इकडे पलीकडे लावलेली आहे. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेतलं. बघूया अजून आपल्याला कोण भाविक भेटत आहेत का? आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहे. तिकडे आजी आले. थांबा आजी थांबा. काय नाव तुमचं? नाव काय? माझं बहामा कुठलं? जागजी अगदी जाऊ का? हे काय घेऊन निघालो काय? परडी बर. आता कुठं निघालो इकडे? जागजीला कशाला आलतो इकडे? द्या येडाईला कधी आलतो? काल आलता. काय काय असते तिथं? काय काय कार्यक्रम घेतले? काय कार्यक्रम नाही परड्या आपल्या भरल्या बसलाव. हा. कधीपासून येतो? लय वर्ष झालं. होय सारखे येतो का? होय. बघा इकडे या मामा अलीकडे. अलीकडे या. काय ना? मोहनपूर कुठल्या? बर. आता इकडे जे तुम्ही आलता इकडे काय इकडे यात्रेनिमित्त तर काय काय कार्यक्रम होता इकडे? कधी आलता? कधी आलता? रात्री आलता. बघा इथे जे आहे ते यांनी इथं जे आहे ते देवाला जे आहे तिकडं भरपूर अशी गर्दी आहे इकडं. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. बघा इकडे जे आहे ती भरपूर अशी गर्दी आहे इकडं. ट्रॉफिक पण भरपूर झालेली आहे इकडे आणि इथून जे आहे ते मंदिर अजून 2 किलोमीटर आहे. आपण तिकडे जर गेला तर मी तिथला पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तिथली पण तुम्हाला तिथला पण व्हिडिओ दाखवणार आहे. तोपर्यंत इथला जे आहे तुम्ही व्हिडिओ जे आहे तुम्हाला इथलं भाविक जी काय म्हणतायत त्यांचा जे दाखवलेला विषय कसा वाटला विषय नक्कीच कळणार. अशा काही वेगळ्या विषयाचा कळण्यास तर त्यानंतर तुम्ही ते संपर्क करू शकता. मी आलता बुकमत मुलानी येरमाळा तालुका जिल्हा. हे आमने वीडियो निकाल